एसटी कर्मचारी आंदोलनासंदर्भात अद्याप तोडगा नाही। संपकऱ्यांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। कर्मचारी काय निर्णय घेतात, काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष। एसटीच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची भीती। करार पद्धतीने चालक आणि इतर कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी। समरजित घाटगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। समरजित घाटगेंना आमदार बनवा, आम्ही मंत्री करतो, पवारांचं कागलकरांना आवाहन। घाटगेंचा मुश्रीफांसोबत सामना जवळपास निश्चित। विधानसभेमध्ये 60 पेक्षा अधिक जागा लढण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। मुंबईतल्या बैठकीनंतर सुनील तटकरेंकडून अजित पवारांच्या समीकरणावरती स्पष्टोक्ती। विधानसभा जिंकण्यासाठी यंदा भाजपसोबत संघही उतरणार मैदानात। मुंबईतल्या 36 मतदारसंघांवरती संघाची नजर। लोकसभेमधली कमी आता विधानसभेमध्ये भरून काढणार। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे वसमत हिंगोली महामार्ग गेला वाहून, तर पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। नदीमध्ये वाहून गेलेल्यांचा शोध सुरू। भारतीय लष्कराची ताकद अधिक वाढणार। $1,45,000 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी, तर 99% शस्त्र खरेदी स्वदेशी। IC-814 ही वेब सिरीजच्या सुरुवातीला डिस्क्लेमर देणार नेटफ्लिक्स। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला स्पष्टीकरण दिल्यावरती नेटफ्लिक्सचा निर्णय। कांगो देशामध्ये तुरुंगामधून पळून जाणाऱ्या 129 कैद्यांचा मृत्यू। गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।